श्री स्वामी समर्थ. रोज सकाळी जेव्हा आपण झोपेतून जागे होतो, आपल्याला उठल्या-उठल्या आपण बसायचं आहे आणि परमेश्वराचं धन्यवाद द्यायचं आहे, की "हे परमेश्वरा, तू आज सुद्धा मला परत उठवलं, परत ही दुनिया दाखवली, मला जिवंत ठेवलं. माझ्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. खूप-खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद." असं ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला धन्यवाद द्यायचे. त्यानंतर आपले हे जे हात आहे, इथं आपण असं बघायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुलेच गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आणि असं आपण एक असं दर्शन घ्यायचं. कर म्हणजे हात. त्यानंतर आपण जमिनीवर म्हणजे भूमीवर जेव्हा पाय ठेवतो, बेडवरून उठतो आणि जमिनीवर पाय ठेवतो, ही पृथ्वी माता आपल्याला अनेक गुणदोषासकट स्वीकार करते. आपण तिला त्रासही दिला, पर्यावरणामध्ये काही चुका केल्या, दूषितपणा आणला, नद्यांचं पाणी खराब केलं, तरी सुद्धा ती माता आपल्याला पोटात घेते, आपल्या सर्व अपराधांना क्षमा करते. म्हणून तिच्यासाठी आपण काय करायचं, जमिनीला दोन्ही हात लावायचे आणि म्हणायचं, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. तिची क्षमा मागायची, की मी माझ्या पायाने तुला स्पर्श करतो म्हणून हे माते मला तू क्षमा कर. कृष्ण भगवंताचं आपण तिथं नामस्मरण करायचं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. महादेवाचं आपण ध्यान करायचं. करचरण कृतम वाक्कायजम कर्मजम वा श्रवणनयनजम वा मानसम वा अपराधम विहितम विहितम वा सर्वमेतत क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. असे हे मंत्र म्हटल्यानंतर आपण आपल्या बेडवरून उठायचं आहे, जमिनीवर पाय ठेवायचा आहे, आपली नित्य दिनचर्या जी असेल ती करायची आहे, फ्रेश व्हायचं आहे. अंघोळ करून दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यांना म्हणायचं आहे, की तुमच्यामुळे मी आज हा जन्म घेतला, ही दुनिया बघितली, एवढं सुख मी रोज भोगत आहे. तुमचा खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पितृसूक्त जर आपल्याला वाचता येत असेल तर पितृसूक्ताचं वाचन करायचं आहे. त्यानंतर आपण आपले हातपाय धुवायचे आणि देवपूजेला सुरुवात करायची. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.